रोजचं जीवन आणि कॉमन सेन्स याचा खूप महत्त्वाचा संबंध या परीक्षेच्या तयारीशी आहे. मी ज्या वेळेला अभ्यास करायचो, मी ज्यावेळेला समजा फिरत असेल, तर कुठली गाडीचा नंबर दिसला 0505 तर 1905 मध्ये काय झालं होतं भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात, जगाच्या इतिहासात, लगेच मी डायरी काढायचो आणि ते चेक करायचो. रोजच्या सवयी, हॅबिट्स, इफ यू वॉच युअर थॉट्स, those will become your words. Watch your words, those will become your actions. Watch your actions, those will become your habits. Watch your habits, that will decide your character, bad or good. Watch your character, that will decide your destiny. तुमचे विचार आहेत ना, त्याच्यावर लक्ष ठेवा. काय डोक्यात चाललंय ते महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त. वाईट चाललं तर त्याचं वाईट शब्दांमध्ये रूपांतर होतं. चांगलं चाललं असलं चांगल्या शब्दांमध्ये, शब्दांचं कृतींमध्ये, कृतींचं सवयीमध्ये, सवयीचं चारित्र्यामध्ये आणि चारित्र्याचं तुमच्या भविष्यकाळात रूपांतर होत असतं. ही सवय आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. आणि ती संस्कारातनं होत असते. मग आपल्याला काय विचार करायचा आणि कसा, मग ते गाडीचा नंबर बघून मी त्या देशाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात, कारण इतिहास माझा विषय होता. मी सर इंग्लिशमध्ये, म्हणजे मी फक्त UPSCतनं IPS झालो नव्हतो 23व्या वर्षी. MPSCतनं माझं डेप्टी कलेक्टर मोहिते आहेत त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण मी झालेलो होतो. आणि PSIच्या फिजिकलला मी तिसऱ्या राऊंडला पळू शकलो नाही. पण आज सुद्धा माझी तशीच परीक्षा, त्यावेळेला परीक्षा एकत्र यायच्या, कुठली परीक्षा कधी द्यायचा हा गोंधळ असायचा. चौथ्या राऊंडला ज्यावेळेला मी थकलो, मला पळताच आलं नाही, त्यावेळेला आमच्या गावचे PSI कांबळे त्यांनी मला खूप शिव्या घातल्या. "अरे काय कम नशीब आहे आयुष्यात, परत अशा संधी येतात का?" म्हणे. "तू PSIच्या परीक्षेत फिजिकलपर्यंत पोहोचला, नापास झाला." त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, "कांबळे साहेब, पुढच्या वर्षी तुम्ही मला सॅल्यूट कराल, मी पुढच्या वर्षी IAS किंवा IPS होऊन दाखवेल." आणि त्यांनी येऊन मला सॅल्यूट केला सर. तर तो एक प्लॅन आहे, म्हणजे रोजच्या सवयीमध्ये. म्हणजे इंग्लिशमध्ये मला का 92 मार्क होते? माझं इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा MPSC मध्ये त्यावेळेला 70-72 मार्क म्हणजे खूप झाले. पण मला 92 मार्क एवढ्यासाठी होते, की एस्सेला 40 मार्क असायचे. तुम्ही इथं टेक्निक्स म्हणून मी सांगतोय. प्रत्येकाने हे टेक्निक वापरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाची टेक्निक्स वेगळी असतात. दुसऱ्याच टेक्निक वापरलं तर आपण नापास होतो बऱ्याचदा. सो मी ज्यावेळेला NCC मध्ये होतो, सेकंड इयरला असताना NCCच्या, मी एक इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्येच भाषण करायला असायचं. त्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल मी वाचायचो. त्यामध्ये एक नॅशनल इंटिग्रेशनवरती देशात पहिला आलेला निबंध होता आणि नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण होतं. ते मी आहे तसं पाठ केलं आणि म्हणून टाकलं. मला त्याचा अर्थ काहीच कळला नव्हता. पण ज्यावेळेला मी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायला लागलो, माझी व्होकॅब्युलरी, विके अग्निहोत्रीचं मुंबई गेलो मध्ये पुस्तक गेलो, पहिल्या पानावर 19 शब्द मला अडकले होते. ती माझी स्वतःची डिक्शनरी बनवायला सुरुवात केली. छोट्या छोट्या शब्दांना स्वतःच्या डिक्शनरीमध्ये रूपांतरित करायला लागलो. ही प्रक्रिया आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला ते भाषण पाठ केलेलं होतं तसंच पाठ होतं माझ्या. आणि ज्यावेळेला मला इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर हा निबंध आला, मी पंतप्रधान झालो तर काय करेल, त्यावेळेला सर मी ते भाषण पाठ केलं होतं नॅशनल इंटिग्रेशनचं. त्यातच मॉडिफिकेशन केलं आणि तेच भाषण लिहिलं. पण मॉडिफिकेशन इंटेलिजंटली केलेलं होतं. उदाहरण म्हणून सांगतो. ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण कसं होतं? The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. इथं मी चेंजेस काय केले सर? The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of one's both. त्याला पुढचं होतं की however with every salute and cheers to our grand and mighty past, our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. मी त्याला सर 97चा पिरियड ना, त्या 94-95चा, म्हणजे इंदरकुमार गुजराल, VP सिंग आणि चंद्रशेखर, ते सरकार थोडेसे डळमळीत असायचे. त्यामुळे ते हाऊ एव्हरी सॅल्यूट अँड चिअर्स टू अवर मायटी पास्ट, अवर प्रेझेंट इज अप्लिफ्टिंग, असं टेक्निकली व्यवस्थित लिहित गेलो आणि मला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि मी डेप्टी कलेक्टर होऊ शकलो. डेप्टी कलेक्टर होण्याचं दुसरं कारण, मला समाजशास्त्रामध्ये 160 मार्क होते. समाजशास्त्र मी 8च दिवस त्या विषयांशी मी रोमॅन्स केला आणि तेवढे मार्क मी मिळवलेले होते. माझे मित्र संजय देशमुख, तो सर समाजशास्त्रामध्ये MPhil असणारा, PhD करत होता आणि तोही माझ्यावर सिलेक्ट झालेला होता, म्हणजे मेन्स पास झालेला, प्रिलिम्स पास झालेला होता. आम्ही दोघं एकत्र अभ्यास. मला मराठी साहित्यात MPSCत मार्क मिळत नाही हे सांगितल्यानंतर कुठला विषय घ्यायचा, मग समाजशास्त्र जरा सोपा, आपल्याला इतिहासाशी संबंधित वाटतोय म्हणून मी समाजशास्त्र विषय निवडला. बाजारात गेलो, सगळ्यात छोटं 170 पानाचं पुस्तक घेऊन आलो, कारण म्हटलं 8 दिवसात आपण किती अभ्यास करणार. आणि तो घेऊन आलो. म्हटलं, संजय मला सांग रे, यातलं कुठले चॅप्टर करायचे आणि कुठले गाळायचे. अरे म्हटलं 170 पानात अजून गाळणार काय आहेस. त्यानं माझ्यापुढे एवढे ग्रंथ ठेवले, 3-4 इरावती कर्वेंपासून ते खूप मोठी मोठी पुस्तकं. आणि तो म्हटला, मला 300 व्याख्या पाठ आहेत वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या. आता म्हटलं एवढं तर माझे पाठांतर 8 दिवसात होऊच शकत नाहीये. आणि मी म्हटलं, बाबा तुझा तो अभ्यास कर, माझा मी अभ्यास करतो. आणि अभ्यास केला, परीक्षा लिहिली. सर त्याला 200 पैकी 100 मार्क मिळाले आणि मला 160 मार्क मिळाले. मी कुठला काय पेपर वगैरे चेंज केला नाही, पण मला 80% मार्क समाजशास्त्रात मिळाले.
कारण मी काय लिहिलं, मी कॉमन सेन्स वापरलं. त्यात बलुतेदारी सिस्टमवर प्रश्न होता. कशाला मला बलुतेदारी पुस्तकात वाचायची गरज? मी गावात राहणार आहे. मला ते 18 बलुतदार, 12 बलुतदार, ती बार्टर सिस्टम हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. मी जे पाहिलं ते लिहिलं. त्यात सेक्युलरिझमवरती, धर्मनिरपेक्षतावादावरती प्रश्न होता. त्या धर्मनिरपेक्षतावादावर मला वेगळं काय वाचण्याची गरज? जनरल स्टडीजमध्ये मी वाचलेलं आहे. उलट मी वेगळ्या कॉन्सेप्टनं, की आपण सहिष्णू कसे आहोत या अँगलनं मी ते लिहिलं. आणि जगात प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्समध्ये 1830च्या आसपास ते 30 इयर्स वॉर झालेलं होतं. त्यातनं त्या सेक्युलरिझम कन्सेप्टचा कसा उदय झाला आणि त्यातले ना आपल्यातले भिन्नता कशी आहे ती इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं मी ते कम्पेअर केलं आणि मार्क्स चांगले मिळाले. सांगण्याचा उद्देश ही रोजची तयारी आहे. रोज तुम्ही पाहताय तुमचे ऑब्झर्वेशन्स, तुम्ही इतर समाज, मी कारण मराठी लिटरेचर UPSCला होतं. मी त्या सदाशिव पेठेतनं फिरताना एखादी भांडी घासणारी महिला दिसली तर ती सिंधू, पण म्हणजे एकच प्यालामधली सिंधू आहे का याचा विचार करायचो. तिचे दुःख, कोणी बेलकंटाना बसला तर तो तळीराम आहे का याचा विचार करायचो. तर हे रोजच्या जीवनातनं मी माझ्या सवयीतनं ते अभ्यासाचे टेक्निक्स डेव्हलप होतात. काही वेळेला गलिच्छ टेक्निक्स आपण करतो ते चांगले लक्षात राहतात. तर त्यामुळं ह्या सवयी तुम्ही आत्तापासून लावायला सुरुवात करा. जनरल स्टडीजमध्ये पेपर 60% तर पेपर वाचूनच तुमचा अभ्यास होत असतो. सगळं सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, इंडियन इकॉनॉमी असेल, पॉलिटीमधले प्रश्न असतील, हे सगळे करंट इव्हेंटशी रिलेटेड असतात. त्यामुळे वर्तमानपत्र कशा पद्धतीनं वाचलं पाहिजे हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे ही परीक्षेची तुम्ही UPSCची तयारी करताय आणि UPSC आणि MPSC हे दोन्ही एका वेळेला मी म्हणजे 3 वेगवेगळ्या परीक्षा 1996च्या मेन्स 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो होतो. त्याचं नियोजन गेले 5 वर्ष 12वी पासून केलेलं होतं. मी सर आता 20 तारखेला मॅरेथॉन 42 किलोमीटर मुंबईत धावणार आहे. पण त्याची तयारी मी गेली 10 वर्ष करतोय. मी 21 पर्यंत होतो, यावेळेला 42. कारण माझे मसल्स, माझे टेंडन्स, माझे लिगामेंट्स, माझं शरीर त्यासाठी तयार होणं महत्वाचं आहे. माझं घड्याळ असेल ते गार्मिनचं घड्याळ, माझी VOT कॅपॅसिटी किती आहे, माझे हार्टबीट 220 मायनस 45 त्याच्यात 80% माझं हार्टबीट्स राहिले पाहिजे तर मी पळेल. कारण माझ्या आता वयाच्या 46 वर्षी जर धावायला लागलो जोरात तर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे हे सगळे टेक्निक्स आहेत, हे सगळे स्किल्स आहेत, हे सगळे गोल आहेत. गोल सेट करायचे आणि त्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करत राहायचं. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगण्याची मजा वेगळी आहे. एक पाब्लो नेरुदाची खूप छान कविता आहे, जगावं कसं त्याच्या विरुद्ध आहे, की तुम्ही मरू नका म्हणून काय. इफ यू आर डाईंग स्लोली, यू आर डाईंग स्लोली इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही हळूहळू मरता ज्यावेळेला तुम्ही वाचत नाही, तुम्ही प्रवास करत नाहीये, तुम्ही जीवनाचं संगीत ऐकत नाही, तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करत नाहीये, तुम्ही इतरांना आपल्याला मदत करू देऊ इच्छित नाहीये, त्यावेळेला हळूहळू मरत असता. इफ यू डू नॉट चेंज युअर हॅबिट्स, if you walk on the same day every day, you don't wear different colors, if you don't talk to the people whom you don't know, तुम्ही सवय तुमच्या बदलत नाहीये पॉझिटिव्ह अर्थानं, तुम्ही तुमच्या त्याच रस्त्यावरनं चालता, तुम्ही वेगळे रंग परिधान करत नाहीये, तुम्ही अनोळख्या माणसांशी ओळख काढून बोलत नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं, you're dying slowly if you avoid passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. तुम्ही हळूहळू मरता ज्यावेळेला ते पॅशन्स आहेत त्यांना अवॉइड करता, त्यातनं निर्माण होणारे जे ग्लिटर, तुमच्या डोळ्यातली चमक आणि तुमच्या हृदयाची धडकन तेज होते चांगल्या अर्थानं, त्या गोष्टी ज्यावेळेला अवॉइड करता, रिस्क घेत नाहीये, स्वप्नांच्या मागं धावत नाहीये, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. तर मला सर्व्हिसमध्ये यायचं आहे, तर ते का? मी परत परत सांगतो, गिव्ह समथिंग. हे सेवा आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इन द वर्ल्ड. जो 3 जगातली सगळ्यात सुंदर क्रियापद आहे, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं, यातलं सेवा हे मिशन आहे. या मिशनच्या दृष्टीने आता आपले मोटिवेशनल लेवलच वरच्या दिशेला जाते. ती रामजी पांगेरांची, छत्रपती शिवाजींची गोष्ट तुम्हाला माहित असेल, की ज्यावेळेला कनेरगडच्या लढाईमध्ये रामजी पांगेरा धारातीर्थी पडला, त्यावेळेला छत्रपती शिवराय सोन्याची नाणी घेऊन त्यांच्या वडिलांना भेटायला गेले, की म्हातारा आहे त्याला मदत करू आपण म्हणून. त्याला ज्यावेळेला गेले त्यावेळेला रामजी पांगेरांनी ती सोन्याची नाणी म्हटली, हे कशा पाय, माझा पोरगा स्वराज्यासाठी गेला, हे माझं भाग्य, यात काय माझं नुकसान झालं. तो गेला त्यावेळेलाच पैशाचा हिसाब संपला आणि त्यांनी म्हटले मलाच तुम्हाला द्यायचं आहे. तर त्यांनी शेतात काम करणारा दुसरा 17 वर्षाचा पोरगा त्याला बोलवला, तो धावत पळत आला, त्याचे घामजलेले हात त्यांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिला आणि म्हणाले, मला 10-12 पोरं असती ते 10-12च्या 10-12 दिली असती, दुसरा एकटाच आहे, ह्याला तुम्ही स्वराज्यासाठी घेऊन जावा. ही जी कमिटमेंट आहे ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे कशासाठी सर्व्हिसमध्ये यायचं, मिशन घेऊन, एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा. मी नाही शिकलो, माझा मुलगा शिकेल, माझा मुलगा नाही शिकला तर माझा पुतण्या शिकेल, एखादा शेजारचा मुलगा शिकेल, एखादा गरीब घरातला मुलगा शिकेल, उद्या तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल, काय माहित. त्यामुळे मदत करण्याच्या माध्यमातनं ही चळवळ सुरू करणं. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला मदत केली, त्यातनं ते पुढे गेले. सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली.
ही मदत जी आहे ती पोहोचणार आहे आणि खऱ्या अर्थानं गरिबांपर्यंत पोहोचणार आहे. तर तुमचा प्लॅन करा. अभ्यासमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही, हे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर ए.एल. बाशमचं आम्ही पुस्तक वाचायचं, त्यातले फक्त सोसायटी, एव्हरीडे लाईफ अँड रिलिजन 3 चॅप्टर करायचे. अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज यातले फक्त एडिक्ट्स वाचायचे. हे ठराविक ठरलेलं समीक्षा करायची किंवा व्याकरण करायचं. हे तुम्हाला अभ्यासात कधी कळेल? तर त्यावेळेला तुम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटी कराल. आणि प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे मी सर 26/11ला आपल्याला माहीतच आहे, आपल्याशी मी अनेकदा ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. पण त्याच्या अगोदरचं नियोजन होतं. मी तिथं मला बऱ्याच माझी पत्नीसुद्धा विचारते, की "तू एक पिस्टल घेऊन AK-47 धाऱ्यांशी लढण्यासाठी गेलास, तुझं काय बरं वाईट झालं असतं, तर आमचं काय झालं असतं?" माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे शहीद झाला सर त्या रात्री. पण त्याच्या अगोदर सर मी 1.5 महिना तयारी केलेली होती. कारण 29 सप्टेंबरला ताज आणि इतर 6 प्लेसेसवर अतिरेकी कारवाई काहीतरी होते म्हटल्यानंतर मी एक क्षणाचा नाही अवधी नव्हता. ताजच्या मॅनेजमेंटला सांगितलं मी हॉटेलला येतोय. ते 1 तास नाही, 2 तास नाही, 9 तास त्या हॉटेलचा बारकाईनं रेकी केली, सर्व्हे केला, सिक्युरिटी ऑडिट केलं. दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबरला सर 28 इलॅबोरेट इन्स्ट्रक्शन्स दिल्या. व्हेरी स्पेसिफिक. हे नॉर्थ कोट गेट आहे. याला काच नाहीये. ही काच काच आहे, ती कधी मोडून तोडून त्यातनं कुणीही आतमध्ये घुसू शकतो. तिथं आयर्न ग्रिल लावा. तुमचं सीसीटीव्ही आहे, त्याला मॉनिटर नाही. नुसतं सीसीटीव्ही असून काय उपयोग आहे? त्याला बघितलं पाहिजे ना, कुणी बाहेरनं येतंय, कुणी आतनं जातंय. तिथं मॉनिटर ठेवा. तुमचं व्ही-आय-पी म्हणजे इंटरनेट बंद करण्यासाठी जॅमर्स लावा. तुमचे ऑटोमॅटिक डोअर्स, जसं मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आहेत ऑटोमॅटिक डोअर्स, तसे लावा. ऑफकोर्स ताज ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, त्यांना काय फोर्ट आपण बनवता येणार नाही. पण व्यवस्थित सूचना 28 इलॅबोरेट सूचना दिल्या. त्यामुळे मला माहीत होतं. त्यामुळे ताजमध्ये ज्या वेळेला फायरिंग सुरू आहे, म्हणजे 9:40 ओबेरॉयमधला आम्ही ASL संपवली आणि घरी मी गेलो होतो, त्यावेळेला मला पहिला 9:40 ॲडिशनल CP व्यंकटेशम सरांचा फोन आला, की विश्वास रश टू लिओपोल्ड. आणि लिओपोल्डला सर पूर्वतयारीचा फायदा कसा होतो? आपण प्रधान कमिशननं आम्हाला यासाठी खूप कौतुक केलं सर, ज्यांनी आमची चौकशी केली, की लिओपोल्ड कॅफेच्या समोर असणारे कुलाबा कॉजवेला अजूनही तुम्ही गेलात, तर तिथं प्रचंड खचाखच हॉकर्स भरलेले असतात. 25 आणि 24 2 दिवस अगोदर मी तिथं उभा राहून कंट्रोलला कॉल दिला, की इथं हॉकर्स आहे, इथं काहीतरी वाईट, कारण लिओपोल्ड बद्दल पण काहीतरी लिहून आलेलं होतं. इथंही काहीतरी वाईट प्रकार घडू शकतो. त्यावेळेला तिथले 183 हॉकर्स आम्ही साफ केले. 11 लोकांना लिओपोल्ड कॅफेमध्ये मारल्यानंतर बाहेर जे रँडम फायरिंग केलं, त्यात एकही मृत्युमुखी पडला नाही. त्याचं क्रेडिट पोलिसांनी आणि महानगरपालिकेने जी ॲक्शन घेतली त्याला दिलं. तर लिओपोल्डचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा मला शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर मग मी युनिफॉर्म घातलेलाच होता, कारण नाईट राऊंड त्या दिवशी होता. नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. मी तयारीतच होतो. माझ्या बॉडीगार्डला पिस्टल लोड करायला सांगितली. ज्यावेळेला मेट्रो थिएटर पास होत होतो, त्यावेळेला त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि त्यावेळेचे DGP एन रॉय सरांचा स्पेसिफिक विश्वास रश टू ताज. ताजमध्ये AK-47 आणि ग्रेनेड ब्लास्टचे आवाज येत आहेत. त्याला मी शांतपणे पाठीमागच्या दरवाजाने गेलो सर. मुख्य दरवाजाला एक मोठा ब्लास्ट सेट करून ठेवलेला. पाठीमागच्या दरवाजानी स्विमिंग पूलच्या गेटमध्ये रक्ताच्या थरोळ्यात बॉडीज पडलेल्या होत्या. आतून AK-47च्या फैरीचे आवाज चालू होते. मी जर कुमकची वाट पाहत बसलो असतो, बुलेट प्रूफ जॅकेटची वाट पाहत बसलो असतो, अनेक लोक मला मदतीला येतील, कमांडोज येतील म्हणून वाट बघित असतो, मला कुणीही प्रश्न विचारले नसते. कारण माझ्याकडे एक पिस्टल होती, 40 गोळ्या होत्या. माझ्या बॉडीगार्डकडे एक पिस्टल होती, त्याकडे 30 गोळ्या होत्या. त्यामुळे एवढ्या सामग्रीने आतमध्ये प्रत्येक अतिरेकाकडे एक AK-47, 6 डबल मॅगझिन म्हणजे 550 ते 600 AK-47च्या गोळ्या, पिस्टल त्याचे ॲडिशनल 50 ते 60 राऊंड, एक 25 ते 30 ग्रेनेड्स आणि 8 किलोचा RDXचा बॉम्ब प्रत्येकाकडे. 4 अतिरेकी सर आम्हाला ताजमध्ये त्यांच्याशी निकराची झुंज द्यावी लागली. त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर हे निश्चित माहित होतं, की आता 15 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी, 1 तासांनी आपल्याला 100% शहीद व्हायचं आहे. त्यात कुठलीही शंका राहिली नव्हती सर. कारण तिथं पण तिथल्या सिक्युरिटी गार्डला, म्हणजे जो सुनील कुडियादी, त्याला म्हटलं शांतपणे मला फक्त जिथनं फैरी चालू आहेत ना त्या बाजूला आपण जाऊयात. सेकंड फ्लोअरवरती 2 मुली रक्ताच्या थरोळ्यात होत्या. 2 सिक्युरिटी गार्ड होते बरोबर, त्यांना पण त्या मुलींच्या बरोबर पाठवून दिलं. आणि ज्यावेळेला रॉयल स्टेअर केसवरती आपल्याला माहित आहे सर, क्रिस्टल हॉल जिथं मोठी लग्न होतात, तिथं लग्न अमित वेट्स वर्ष अजून लग्नाची ती पाठी मला आठवते. त्या हॉलच्या बाहेर पाठमोरे 3 अतिरेकी विथ हॅवरसॅक हातात AK-47 सुनीलनं दाखवलेत. सर दे आर. आणि तिथं सर त्यांच्यावर काउंटर फायरिंग इमिडिएट झाल्यामुळे 10:03 9:40 अतिरेकी ताजमध्ये घुसले. 9:51 आम्ही त्यांच्या मागे 11व्या मिनिटाला घुसलो आणि 10:03 22व्या मिनिटाला त्यांच्यावर आम्ही फायरिंग करू शकलो. हे फायरिंग सर खूप क्रुशियल होतं, कारण लग्नाच्या हॉलमध्ये ते घुसले असते तर अनेक लोकांचे जीव गेले असते. त्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला या फायरिंगसाठी देण्यात आलं. ही सर धुमश्चक्री खूप वेळपर्यंत चालत राहिली. म्हणजे 11:30 पावणेवर तर आम्हाला निरोप आले, करकरे सर गेले, कामटे सर गेले. त्यावेळेला तर कारण तिथनं मारायचं किंवा मरायचं हीच परिस्थिती. त्यामुळे 3 वाजेपर्यंत त्यांच्याशी झुंज. पण 3 वाजता त्यांनी आमचा फ्लोअर पूर्ण जाळला, कारण लाकडी नक्षीकाम असणारं ते ताज आहे.
आणि धूर आणि ज्वाळा, कारण आम्ही इंटरकॉम आणि सीसीटीव्ही रूम मध्ये बसून मग नंतर मॉनिटरिंग सुरू केलं आणि सगळं ताज, नवीन ताज आम्ही खाली केलं, कारण सगळ्या लोकांना तिथनं बाहेर पडता आलं. जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्ये झालं. पण हे 2:45ला ज्यावेळेला फ्लोअर जळाला, आम्ही बाहेर पडलो, त्यावेळेला लाईन फॉर्मेशनमध्ये 4थ्या मजल्यावरून त्यांनी आमच्यावर फायरिंग केलं, ज्यात राहुल शिंदेला 3, अमित खेतले माझा बॉडीगार्ड होता, त्याला 3 गोळ्या, 2 पायामध्ये आणि पोटाला एक चाटून गेलेली गोळी राहुल शिंदेला लागली आणि तो त्या ठिकाणी शहीद झाला. मला आठवतंय सर, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला राहुलचा देह आणायला मी गेलेलो होतो, त्याला त्याचा रिगर मॉर्टिसनी ताट झालेला देह होता, पण खांद्यावर रायफल होती, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं रोखलेली होती आणि डोळे उघडे होते, जणू काही साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में लिपट कर, नोटों में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. आपल्याला माहित आहे की एक ASI ओंबाळे 55 वर्षाचे अंमलदार 5 गोळ्या पोटामध्ये झेलतात आणि लाठी घेऊन त्या कसाबला भिडतात आणि त्याला जिवंत पकडतात, आपला प्राणाची आहुती देऊन. कुठून आली इच्छाशक्ती, कुठून आली जिद्द? आरजू कुछ भी नहीं है आरजू, बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में, न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही इच्छाशक्ती आहे. अशा पद्धतीच्या संस्कार शिबिरात येते. या देशासाठी, या मातीसाठी मला सर्व्हिसमध्ये यायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मी ज्यावेळेला सर इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळेला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ हे UPSCचे चेअरमन होते त्यावेळेचे, म्हणजे त्यावेळेला मराठी माध्यम मी दिलेलं होतं. म्हणजे त्या पॅनलमध्ये समोर एक कुलकर्णी मॅडम होत्या, पॅनलनी इंग्लिशमध्ये विचारायचं, मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं, आम्ही मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायचं, अशी दळबद्री परिस्थिती आमची. तर मी ज्यावेळेला आतमध्ये गेलो, त्यांनी मला माझा बायोडेटा पाहिला. विश्वास, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश, देर वुड बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी उत्तर दिलं, सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, प्लीज अलाव मी टू स्पीक इन मराठी. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडक्या तोडक्यात इंग्रजी सुरू कर म्हणे. म्हटलं ओके सर, आय विल ट्राय माय बेस्ट. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास, यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994, दिस 3 years व्हॉट आर यू डुईंग? 94 मध्ये ग्रॅज्युएट झालायस, हे 3 वर्ष तू काय करतोयस? म्हटलं सर, I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. You speak very good English. तुझं तर इंग्रजी चांगलं आहे. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं, गोकमपट्टी केलेली होती, कारण तो अपेक्षित प्रश्न होता ना, ग्रॅज्युएट झाल्यानंतर 3 वर्ष काय करतोय. त्याच्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. पण जे जे प्रश्न विचारायचे ना, ते मी व्यवस्थितपणे त्यातनं सब प्रश्न कसे मिळतील, माझे एरियाज, स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत, त्याच्या दृष्टीनं तयारी करत घालो. एक खूप छान आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दलची माहिती असेल आणि शत्रूबद्दलची माहिती असेल, माहिती म्हणजे कसंही स्वॉट प्रिन्सिपल असतं ना, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तुमच्या स्ट्रेंथ, बलशक्त स्थानं कोणती आहेत, तुमच्या वीक, कमी असणाऱ्या कमतरता कोणत्या आहेत, तुमच्याबरोबरच्या संधी कोणत्या आहेत, तुमच्या समोरच्या धोके कोणते आहेत, याचं अनालिसिस तुम्ही असेल तर तुम्हाला 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफीट आफ्टर एव्हरी विक्ट्री. तुम्ही एका विजयानंतर एक पराभव तुम्हाला पचवावा लागेल. आणि जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर 100% तुम्ही प्रत्येक युद्धात सपाटून मार खाणार आहात. त्यामुळे हे अनालिसिस, मग हे कुठल्याही आयुष्यातल्या चॅलेंजेसशी भिडताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रॉपर विश्लेषण करायचं आहे की मला कशा पद्धतीनं मार्गक्रमण करायचे आहेत, पुढच्याच्या मूव्ज कशा असू शकतील, मला पुढचा कशा पद्धतीने खिंडीत गाठू शकेल आणि माझ्या मूव्ज, माझे रिफ्लेक्सेस हे मी त्या पद्धतीने बनवेल. माझा सर CM साहेबांना रिसीव्ह करायला गेलो, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, माझ्या गाडीचा चुरा झाला, म्हणजे कुणाल होते त्यावेळेला CEO, पण मला खर्चटलं सुद्धा नाही, कारण माझी हातातली जी हँडल होती, मी पाय होते ते मी रिफ्लेक्स, कारण माणूस गर्भगळीत करतो, संकट आलं की सोडून द्यायचं, पाक आपलं परमेश्वराच्या हवाले, ठेविली अनंत तैसीची राहावे, अजिबात नाही. रिफ्लेक्सेस, ते हँडल तुटून आली खातमध्ये सर, मी बाहेर आलो, युनिफॉर्म झटकला आणि मी परत CM साहेबांना जाऊन रिसीव्ह पण केलं. सांगण्याचा उद्देश की आपले रिफ्लेक्सेस आहेत ना, ते आमच्या प्रॅक्टिसमधनं, सवयींमधनं तयार होतात. त्यासाठी वेगवेगळ्या सवयी, 0 hours ऑफ इंटरनेट, 0 hours ऑफ TV, एंटरटेनमेंट कमी, 0 म्हणजे 0 नाहीये, 1 hour ऑफ एक्सरसाइज, रोज व्यायाम करायचा आहे. शक्य असेल योगा करा, योगानं मानसिक शांतता मिळेल. योगा म्हणजे फक्त आसनं आणि प्राणायाम नसतो, योगा यम नियम, चांगल्या सवयीतनं यम आणि नियम, शुद्धी शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी, चांगल्या सवयी या यम नियमात अपेक्षित आहेत. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानात ध्यान आणि समाधी असा अष्टांग योग आहे. योगात 12 सूर्यनमस्कार न चुकता करा. तुमच्या पाठीचे आणि पोटाचे व्यायाम त्यात होतात, सगळे मणक्याचे व्यायाम होतात, त्यामुळे दिवसभर मान आखडत नाही, पाठ दुखत नाही. ओम राम रीम रूम रॅम रोम रा,
मित्र रवी सूर्य भानू खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करभ्यो नमो नमः. सूर्याची 12 नावं घ्या आणि सूर्यासारखे पेटा, सूर्यात रक्तात अगणित सूर्य तयार करा आणि योगाच्या माध्यमातून स्वतःवरती क्षमता तयार करा. शेषबेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्तजाम असं म्हटलं जातं की लहान या वयात तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. जेव्हा लग्न होईल त्यावेळेला विषयांचा भोग घ्यायचा आहे. म्हातारपणी वार्धक्य मुनिवृत्तीकडे जायचं आहे आणि योगाच्या माध्यमातून तनुचा त्याग करायचा आहे शरीराचा. हे आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सवयी या माध्यमातून 1 तास व्यायाम कंपल्सरी ठेवायचा आहे. काही तुम्ही कुठलाही व्यायाम करा, पण 1 तास त्या माध्यमातून वॉकला जा, कमीत कमी त्या गोष्टी करा. 2 एक चांगल्या ब्लॅक टी आपण जे मी आता इथं 3 ठिकाणी चहा प्यालो, सगळा दुधाचा चहा दिला, त्याने सर ऍसिडिटी वाढते. मग 3 कटिंग 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 मारत संध्याकाळपर्यंत डोकं दुखायला सुरुवात होते. ब्लॅक टी हलका चहा फ्रेश होण्यासाठी घ्या. 3 लिटर्स ऑफ वॉटर पाण्याचा इंटेक करा, कारण इकडं गरमी एवढी आहे. आता इथं थंडी आहे, पण गरमी आहे, उद्योगाचं शहर आहे, इंडस्ट्रीत आहे, त्यामुळे टेम्परेचर निश्चितपणे. पण पाण्याचा इंटेक तुमचा रेग्युलर असला पाहिजे. 4 शॉर्ट मेंटल ब्रेक्स, 4 मेंटल ब्रेक्स. माझ्या आयुष्यात मी 3 किंवा 4 मेंटल ब्रेक्स 4-4 तासाचे स्लॉट मी अभ्यासाचे करायचे पीक पिरियडमध्ये, ज्यावेळेला UPSCची तयारी करत होतो. तुम्ही म्हणाल एवढा 12 तास अभ्यास कसा करायचा, पण 3-4 सकाळचे पहाटेचे माझे 3:30-4ला सुरू होणारा स्लॉट, दुपारचा एक आणि संध्याकाळचा एक. या स्लॉट्स मध्ये पहिल्या 1 तासात आपण वरती ग्राफ जातो, पहिला दुसरा आणि तिसरा स्टेबल राहतो, 4थ्या तासाला आपण खाली येत असतो. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असते ते त्याचप्रमाणे. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह ब्रेक घ्यायचा. आपले ज्यावेळेला आपण जास्त फ्रेश असतो, अलर्ट असतो, त्यावेळेला अवघड विषय घ्यायचा, जो त्यावेळेला समजायला सोपा पडेल. ज्यावेळेला आपण रिलॅक्स आहे त्यावेळेला इंटरेस्टिंग आपल्याला जो मजेचा वाटतो तो विषय घ्यायचा. हे सगळं नियोजन पाहिजे. उत्तरं कशी लिहायचं याचं माझं खूप प्लॅनिंग असायचं. 5 उत्तरं 60-60 मार्काची आमच्या वेळेला लिहायला लागायची UPSCची. यांच्या वेळेला बदलला असेल तो पॅटर्न, पण 60 मार्काची 5 उत्तरं लिहिताना म्हणजे 300 मार्कांचा प्रश्न असायचा. तर पहिल्या प्रश्नाची पहिलं मी उत्तर असणार तो 40 मिनिटं मी लिहायचो, दुसरं 35 मिनिटं, तिसरं 30 मिनिटं, चौथं कारण पहिल्या प्रश्नाचं माझं इम्प्रेशन जर चांगलं पडलं, चांगले मार्क्स मिळाले, उलट्या खोपडीचा टीचर असेल तर उलटं तपासेल, तसं काय कोणाला येत नाही जनरली, पण पहिलं माझं इम्प्रेशन कसं राहील याचं नियोजन व्यवस्थितपणे असायचं. त्यामुळं हे स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस. त्यामुळे शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी खूप इंटरेस्टिंग विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आए, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. मी क्षणभर विचार केला काय उत्तर द्यावं. मी तर स्वतःहून आलेलो नाही, माझे आई वडील घेऊन आलेले आहेत, देवाच्या आशीर्वादानं आलेलो आहे. पण मला लक्षात आलं की त्यांना माझ्या आयुष्याचा पर्पज विचारायचा आहे, मला रोख विचारायचा आहे. आणि मी त्यांना उत्तर दिलं की सर एक कविता आहे जी मला नेहमी मोटिवेट करते, ती कविता कदाचित माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकेल, ती मी म्हणून दाखवू का. त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हटली. ला मंचची युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूला कोणी हरवू शकत नाही त्याला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डे नॉट टू गो. ज्या ठिकाणी धाडशी शूर माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू बिअर द अनबिअरेबल सॉरो, टू लव द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. जे दुःख कोणी सहन करू शकत नाही ते मला सहन करायचं आहे. ज्या पवित्र गोष्टीवर त्याच्यावर मला प्रेम करायचं आहे. आणि मला समोर एव्हरेस्ट दिसतोय, माझे हात पाय बाहू गळून गेलेले आहेत. आता एव्हरेस्टचं उदाहरण सांगत होते की सर आपल्या जिल्ह्यातले एव्हरेस्ट चढून आलेले वीर आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये. खरंच अभिमान वाटला ऐकून. ग्रामीण भागातली मुलं एव्हरेस्ट चढू शकतात. ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. to reach that unreachable star. This is my quest, to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी आज काम करतो. मी सर चाकणला परवा एक मोठी आंदोलन झालं ज्यात 30-35 बसेस जाळल्या आणि पोलीस स्टेशनवर हल्ला झाला. 3 गाड्या जाळल्या. आमच्या इन्स्पेक्टरचे हातपाय फ्रॅक्चर झाले, आमच्या DYSPचा पाय फ्रॅक्चर झाला, आमचा कॉन्स्टेबल एक ICU मध्ये अजूनही आहे. एवढं सिरियसली त्याला इंज्युअर्ड करण्यात आलं. 30-40 कॉन्स्टेबल जखमी झाले. आणि अशा परिस्थितीत मी योगायोगानं पुण्यात होतो. पुणे ग्रामीण माझ्याकडे येतं आणि मी पोहोचलो 15 मिनिटात. SP फक्त 2च दिवसापूर्वी चार्ज घेतलेला होता आणि माझ्यावर 20 कर्मचारी होते. माझ्या लक्षात आलं की या 20 कर्मचाऱ्यांना मी 10,000च्या मॉबमध्ये घेऊन जाणं हे उचित नाहीये. मी एक फ्रॅक्शनमध्ये घेतला की मी या लोकांसाठी, ही माझी लोक आहेत, ही माझ्या ज्युरिडिक्शन मधले माझे सर्वसामान्य लोक आहेत, ही मला का करतायत आंदोलन ते तर कळू दे, किंवा का हातात दगड आणि तलवारीन काठ्या घेतलेल्या आहेत. मी हेल्मेट काढलं, एका सर्वसामान्य स्कूटी माणसाला थांबवलं, त्याच्या स्कूटीवर बसलो त्या मॉबमध्ये गेलो. त्या मॉब मधली भाषा बदलली सर. ती मुलं तिथंच त्यांनी ते आंदोलन सोडलं, खाली बसले. ते त्यातल्या काही मुलांनी माझ्या पाया पण पडले
आणि 5 मिनिटं मी त्यांच्याशी बोलल्यानंतर तिथनं डिस्पर्स झाले. नंतरच्या ॲक्शन्स आम्ही घ्यायच्या त्या घेतल्या. सांगण्याचा उद्देश की कम्युनिकेशन तुमचं, संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे डायलेमाज येतात. म्हणजे खाकीची एक खूप छान कविता आहे सर, एक IPS ऑफिसरने लिहिलेली आहे. दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. होली में, रमजान में, आंधी में, तूफान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे पास हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ, मैं खाकी हूँ. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. तर ज्या परिस्थितीमध्ये काम करावं लागतं तोपर्यंत जोपर्यंत असे तरुण चांगल्या ऊर्जेच्या कार्यक्रमातून आपल्याला समोर येतील, यांच्या डोक्यात कधी, कारण आत्ताच मला एक नेते म्हटले की कुणीही हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी दगड घेतलेला किंवा हातात काठी घेतली किंवा तलवार घेतलेली दिसत नाहीये. त्यांच्या हातात पेन आहे. शिका. शिक्षण हे महत्वाचं आहे. त्यातनं तुमची ऊर्जित अवस्था आणा. त्यातनं ताकद वाढा. ती एम्पॉवरमेंट आहे. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळेला एक कविता लिहिली होती. तर मुली मोठ्या संख्येने आहेत माझ्या मुली. माझं नाव सरांनी सांगितलं विश्वास का लिहिलंय. मी सरांना सांगू इच्छितो की माझं विश्वास हे आईनं लिहिलेलं नाव आहे. कारण ज्यावेळेला माझी मोठी बहीण जन्माला आली तिचं नाव सीमा ठेवण्यात आलं, कारण याच्या पुढे मुलगी नको. सीमा द एंड. आणि जर मग मी माझी आई बार्शीला, म्हणजे माझा आजोळ खूप लांब आहे, त्यावेळेला मला पोटात घेऊन तिकडे गेली. त्यावेळेला गावी प्लॅन झाला की बाबा आता दुसरं लग्न वडिलांचं करायचं, आजीनं ठरवलं, कारण मुलगा होण्याचे चान्सेस जास्त. त्यावेळेला मला माझ्या आईला कळवलं कोणीतरी की असं असं काहीतरी चाललं. मग ती धावत पळत मला पोटात घेऊन धावत पळत आली आणि आमच्या गावची ग्रामदेवता निनाईला तिनं आशीर्वाद मागितला की मला नांदण्याचा विश्वास दे, म्हणून माझं नाव तिनं विश्वास ठेवलं जातं. माझ्या मुलीला ज्यावेळेला मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो होतो त्यावेळेला मी तिला मोठं करण्याचं स्वप्न पाहतो. तिला आता सुद्धा मी सर म्हटलं माझे जेवढे सेव्हिंग आहेत तुझ्या शिक्षणामध्ये जाऊ दे. तिला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जायचं आहे, निश्चित जा. तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. कारण तिला ज्यावेळेला अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो, कारण कलाम सर म्हणजे सर ऊर्जा आहे. त्यांनी कुठेतरी लिहिलं होतं की वेन देअर इज रायचियसनेस इन द हार्ट देअर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देअर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देअर इज हार्मनी ॲट होम. वेन देअर इज हार्मनी ॲट होम there is order in the nation, and when there is order in the nation there is peace in the world. किती चांगले विचार. की त्यांना ज्यावेळेला ऑटोग्राफ जान्हवीने घेतला तर म्हणली, जान्हवीला विचारलं डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर. तिने उत्तर दिलं नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सर परिस्थिती, मी कारण पुण्याला SP होतो 2007-08ला. मला आठवतंय सर, एक शिक्रापूर पोलीस स्टेशन आहे पुण्याजवळ. तिथे गेलो तर एक 40 वर्षाची महिला आपल्या 3 मुलींना घेऊन बसलेली होती आणि तोंडातनं भळाभळा रक्त तिच्या वाहत होतं. मी तिला विचारलं तर तिने सांगितलं की तिला सांगताच येत नव्हतं, कारण दात पडले होते. ते 7-8 दात मला पुढे दाखवले तिनं. परत विचारलं, इन्स्पेक्टरनं सल्यूट केला. तिला लक्षात आलं हा कोणतरी मोठा साहेब आहे. मी सिव्हिल ड्रेसमध्ये होतो. त्यावेळेला तिची मोठी मुलगी होती ना 10 वर्षाची, ती म्हणाली की साहेब आम्हाला ना भाऊ होत नाही ना, म्हणून बाबांना आईच्या तोंडात वरवंटा घातला. वरवंटा म्हणजे ते मसाला ठेचण्यासाठी असतं. मला राग आला, संताप आला. मी इन्स्पेक्टरला दिले, हॉस्पिटलला ठेवायचं सोडून तू इथं आणलंस, इमिडिएटली तक्रार घे. 307 अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल कर, खुनाचा प्रयत्न, आणि अटक करून मला. तिला लक्षात आलं की तिच्या नवऱ्याला अटक करण्याची मी भाषा करतोय. तिने माझे पाय पकडले आणि विनवण्या करायला लागली. ओ दादा, मला काय त्याला अटक बिटक करायची नाही, तो फक्त दारू पिऊन येऊन मला मारतोय, भाऊजाईच्या सांगण्यावरून मारतोय. आणखी ते मारणं माझं नांदणं सुखाचं लावून द्या. अशी परिस्थिती जर आज 72 वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळून, ती 50 वर्ष ज्यावेळेला पूर्ण झाली ना, त्यावेळेला खूप सुंदर कुसुमाग्रजांनी कविता लिहिलेली होती. ती आज 72 वर्ष झाल्यानंतर तीच कविता सांगून मी माझ्या लांबलेल्या भाषणाला संपवतो. की 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन, घुबडाचे व्रत धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे,
करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचिरी ती डाकूंची गुहा नसे. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रकाश पेरा आपल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंकच पोकळ फुंकू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गांगा त्यात स्वतःला क्षाळू नका. गोरगरिबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. खूप रचनात्मक आणि होकारात्मक असं मिशन सेवाचे हे पाऊल आहे. आणि त्या एका मार्गावरून तुम्ही आता वाटचाल करणार आहात. त्याला सगळं बळ एकवटवा. तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला माहीत सांगितलं सरांनी की तिजोरीच्या साव्या तुमच्यासाठी खुल्या करून दिलेल्या आहेत. पण घोड्याला पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही ते त्या घोड्याने ठरवायचं. तुम्ही तर वाघ आहात. तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. आणि खूप आयुष्य कसं जगावं हे प्रतिकूल परिस्थितीतल्या युवकांना सांगण्याची गरज नाही. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असे जयाची मार्ग तयाला मिळती सत्तर. When there is a will, there is a way. कधी पाय जमिनीवरच्या हटून देऊ नका. पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकट असेही मग सांगा ठणकावून आता ये बेहत्तर. घाबरायचं नाही कुठल्याही परिस्थितीशी. भीती ठेवायची नाही. भीती म्हणजे काय अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज अनसर्टन. जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं म्हणजे भीती. ते एकदा स्वीकारलं की त्याचं रूपांतर ॲडव्हेंचरमध्ये होत असतं, साहसामध्ये असतं. त्यामुळे साहसी बना, निर्भय बना, धाडशी बना आणि अभ्यास करा. वर्क लाईक हेल. अभ्यासाला कुठलाही ऑप्शन नाही आहे. अभ्यासाला कुठलाही शॉर्टकट नाही आहे. कष्टाला कुठलाही शॉर्टकट नाही आहे. कष्ट करा आणि आदरणीय मुनगंटीवार सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न करण्यासाठी तुमच्या गावाचं स्वप्न करण्यासाठी झाडा. हाच मी एक संदेश मोठा भाऊ या नात्याने देतो. मला इथं बोलवलं तर आपल्याला दोन शब्द संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.